नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेला काय? मुंबई पुणे मेट्रोसह ग्रामीण महाराष्ट्रासाठी तरतूद. शहरी भागासह ग्रामीण भागासाठी विशेष तरतूद. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय? छोटेलाल हरदो हत्या प्रकरणात रुग्णालयात हाय ड्रामा. पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला. 8 फेब्रुवारीला संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन. राज्याच्या विविध भागातून दिंड्या दाखल होण्यास सुरुवात. अमरावती शहरात 5 किलो MD अंमली पदार्थ पकडला. जागतिक बाजारात त्याची किंमत 10 कोटी रुपये. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पुढच्या आर्थिक वर्षात देशाला आणि महाराष्ट्राला काय मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारने 53.5 लाख कोटी रुपयांचा खर्चाचा आराखडा मांडला आहे. महाराष्ट्राच्या वाट्यालाही मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे. पाहूया अकोल्यातील तरुणांनी काय प्रतिक्रिया दिल्या या विषयावर. या बजेटमध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो काही महिलांवर येणारा प्रश्न, त्याचं सोल्युशन, यावर जे बजेट दिलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. या बजेटचा जो होणारा फायदा आहे तो महिलांनी आणि युवतींनी त्यांच्या शिक्षणावर विशेष भर दिलेला आहे या बजेटमध्ये. आणि मुलींनी या बजेटचा फायदा घेऊन, जसं हॉस्टेलविषयी बोलले आहेत त्या, तर सगळ्यात मेन म्हणजे कसं असतं, बाहेरगावी मुली शिकायला येतात तेव्हा त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न राहण्याचा असतो. आणि राहण्याचा हा प्रश्न त्यांनी जर सॉल्व केला तर मोठ्या सिटीमध्ये मुली येऊन तिथे शिक्षण घेऊ शकतात, आत्मनिर्भर बनू शकतात. हा त्यांचा खरोखर जो निर्णय हा अतिशय कौतुकास्पद है. आज पार्लियामेंट में माननीय श्री वित्त मंत्री निर्मला सीतारमन जी ने जो बिल पास किया वो स्वागत करने योग्य है. इसके तहत लड़कियों के लिए हर जिले में गर्ल्स हॉस्टल खोले जाएंगे. यह लड़कियों की सुरक्षा की दृष्टि के लिए सहायक है. सरकारने मुलींकरिता त्यांच्या बजेटमध्ये सुविधा उपलब्ध करून देणार आहे, त्याचे आम्ही स्वागत करत आहे. आजच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींकरिता गर्ल्स हॉस्टेल तयार करण्याचा निर्णय हा सर्व मुलींसोबतच पालकांसाठीही खूप सोयीस्कर आहे, याचं आम्ही स्वागत करतो. आजचे जे बजेट आलेले आहेत ते सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप आनंदाचे आहेत. आणि जे गर्ल्स हॉस्टेल तयार होणार आहेत ते पण सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप आनंददायी. आणि बजेटमध्ये मुलींसाठी हॉस्टेल बनवण्याचा जे निर्णय घेण्यात आलेला आहे ते पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रोसाठी 1702 कोटी रुपये तर पुणे मेट्रोसाठी 617 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. यामुळे या दोन्ही प्रकल्पांना गती मिळेल. ग्रामीण भागातील रस्ते प्रकल्पांसाठी 378 कोटी रुपये तर कृषी आधारित बिझनेस नेटवर्कसाठी 167 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी 207 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पांमध्ये करण्यात आलेली आहे. ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशनसाठी 646 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात संस्थात्मक संरचना क्षमता वाढीसाठी 240 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 283 कोटींचा संकल्प करण्यात आला आहे. डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये दिलेल्या फॉर्म्युलानुसार महाराष्ट्राला फायदा झाल्याचं दिसतंय. त्यामुळे राज्याला 98,306 कोटी रुपये केंद्राकडून मिळतील. हा निधी मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रमासाठी राज्याला आणखी 385 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच डेव्हलपमेंट अँड अप्लाइड नॉलेज अँड स्किल फॉर ह्युमन डेव्हलपमेंटसाठी 313 कोटींची तरतूद आहे. पाहूया अकोल्यातील काही प्रतिक्रिया. आज का बजट मुख्यतः MSME जो है
जो स्मॉल व मध्यम उद्योगों के लिए बहुत ही पूरक है। ऐसे बजट को धरातल पे उतरना बहुत ज़रूरी है। धरातल पे उतरने के लिए हमें लाल पिथाशाही, बाबूगिरी और ये लाइसेंस राज, इससे अगर छुटकारा मिला तभी ऐसे किसी भी बजट का जो है वो धरातल पे उतरना शक्य हो सकता है। अदरवाइज़ ऐसे बजट आते हैं जाते हैं, उसका कोई मतलब नहीं होता। ऐसा बजट जो है कोई व्यापारी उद्योग डालना चाहता है और उसको 25-25, 30-30 परमिशंस लेनी है, बाबूगिरी है, लाल फीताशाही है, लाइसेंस राज है, इसमें उसका 1-1.5 साल निकल जाता है और उससे उसकी आर्थिक परिस्थिति बहुत बिकट हो जाती है। इन सब विपरीत परिस्थितियों में ऐसा बजट भी कुछ हुआ तब भी कोई उसका फ़ायदा नहीं होने वाला जब तक कि हम ये बाबूगिरी बंद नहीं करते हैं। और ईज़ ऑफ डूइंग बिजनेस जिसको हम कहते हैं वो होना बहुत ज़रूरी है। वो तभी शक्य है जब उस क्षेत्र का जनप्रतिनिधि व्यापारी के साथ जो बहुत बड़े संख्या में रोजगार सृजन करता है, बेरोजगारों को रोजगार दिलाने का काम करता है, उसके साथ वहाँ का जनप्रतिनिधि अगर खड़ा दिखता है तभी ऐसे सब बजट को हम धरातल पे सही हुआ है ऐसा मान सकते, अन्यथा बजट का कोई मेरे हिसाब से मतलब नहीं है। जय भोलेनाथ। मी सुनील खरोटे। आज अर्थमंत्र्यांनी जो लोकसभेत बजेट सादर केलेलं आहे त्याच्यात हर एक जिल्ह्यात एक गर्ल्स हॉस्टेल टाकलेलं आहे, त्याचं स्वागत करण्यासारखं आहे व औषधावर GST कमी केलेला आहे त्यांनी, त्याच्यासाठी त्याचंही स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही ह्या बजेटचं समाधानी आहे। बजेट अत्यंत ज्याला म्हणतो आपण की कॉमन मॅनला, सामान्य माणसाला अभिप्रेत असलेलं हे बजेट आहे। टॅक्स स्लॅब जे आहेत ते जसे आहे तसेच ठेवण्यात आलेले आहे। करदात्यांवर कुठलाही अतिरिक्त भार त्यात टाकण्यात आलेला नाही आहे। महिलांसाठी तर एक नवीन पर्व या बजेटने सुरू केलं आहे। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांचं एक हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे। त्यानंतर जे आपले सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचे मॉल्ससुद्धा प्रपोज केलेले आहेत। त्याला विविध इन्सेंटिव्स देऊन महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी एक पुढचं पाऊल आहे। आणि जे अत्यंत दुर्धर आजार आहेत, कॅन्सरसारखे, डायबिटीजसारखे, ज्याची औषधं अत्यंत महाग असतात, तर त्याच्यावर सुद्धा एक रिलीफ, एक त्याला म्हणतो आपण मलम लावण्याचं काम केंद्र शासनाने या बजेटमध्ये केलेलं आहे। आता सर्व असे दुर्धर आजाराचे जे औषधं आहेत ते अत्यंत स्वस्त दरामध्ये सामान्य माणसाला उपलब्ध होतील। अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शेतामध्ये 64 वर्षीय छोटेलाल महादेव हरदो यांची अमानुष हत्या झाल्याची घटना उघडकीस आली। या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली। या घटनेनंतर रुग्णालयात मृतदेह उचलण्यावरून मोठा गोंधळ झाला होता। शुक्रवारी सकाळी छोटेलाल हरदो हे जनावरे चारण्यासाठी शेतात गेले होते। यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनीही रुग्णालयात गर्दी केली। पोलीस आणि डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। मृतदेह उचलण्यापूर्वी दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली। त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान वलगाव पोलिसांनी या प्रकरणात संशयित आरोपी शाहरुख याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात हत्या प्रकरण दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन नातेवाईकांना दिले। पोलिसांच्या या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला। यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। पोलीस प्रशासनाने परिसरात बंदोबस्त वाढवला असून तपास सुरू आहे। 8 फेब्रुवारी रोजी संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा साजरा होत आहे। या सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेगावकडे विविध पालख्या आणि दिंड्यांचे आगमन सुरू झाले आहे। चंद्रपूरसारख्या दूरच्या जिल्ह्यातून निघालेली पालखी गुरुवारी शेगावात दाखल झाली। ही पालखी 16 जानेवारी रोजी चंद्रपूरहून शेगावकडे रवाना झाली। दरवर्षी प्रगट दिनाच्या निमित्ताने ही पालखी शेगावात येते। यंदा या पालखीमध्ये 50हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत। अकोला शहरातील विश्व मानव मंदिर येथे या पालखीचा मुक्काम होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती शेगावकडे मार्गस्थ झाली। गजानन महाराजांच्या आशीर्वादांमुळेच आम्ही दरवर्षी चंद्रपूरहून शेकडो किलोमीटरची पदयात्रा करून शेगावला पोहोचतो। येथे आल्यावर आम्हाला एक दिव्य आणि अलौकिक अनुभूती मिळते, असा विश्वास पालखीतील भाविकांनी व्यक्त केला। सुद्धा कार्यक्रम होतात गावाला। आता
आपलं प्रगट दिवस 8 तारखेला आहे. तिथेच मोठ्या प्रमाणात येतात आणि गजानन महाराजचे भक्त लोक तिथे येतात. मोठी मूर्त आहे आमच्या गावात गजानन महाराजची. माऊली आम्हाला नेता सुखरूप आणतात. माऊलीचीच खूप आहे. आजच्या आमच्या अंतिम दिवस माऊलीचे दर्शन करू आम्ही नतमस्तक होऊ माऊलीला. 16 जानेवारी 15 दिवसाचा आमचा प्रवास आहे. चंद्रपूर जिल्हा तालुका चिमू. अमरावती पोलीस आयुक्तांनी स्थानिक पातळीवर गुन्हेगारी तसेच अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्याचे आदेश दिले, परंतु सुमारे 10 कोटी रुपये किमतीचे MD ड्रग्ज जप्त करण्यासाठी नागपूरच्या पथकाला येऊन कारवाई करावी लागते. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या कारवाईमुळे स्थानिक पोलीस चाट पडले. अमरावती शहरात MD अंमली पदार्थाचा साठा असून लवकरच त्याची विल्हेवाट लावण्याची शक्यता आहे, अशी माहिती नागपूर येथील DRI पथकाला मिळाली. पथकाने नवसारी जवळ CST भवनात मुक्काम ठोकला. आरोपींच्या हालचालींवर पथक लक्ष ठेवून होते आणि संधी मिळताच गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका फ्लॅटमध्ये छापा मारून 5 किलो MD अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. शेतकरी, बेरोजगार, युवक यांच्यासाठी बजेटमध्ये चकार शब्द नाही. शेतकरी आणि जनता विरोधी बजेट असल्याचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. अमरावती टेक्स्टाईल पार्कचा गवगवा झाला, पण अजूनही काही नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही. ती घोषणा हवेत विरली. सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काहीही करत नाही, परंतु ज्या राज्यात निवडणूक असेल ती राज्य डोळ्यांसमोर ठेवून योजना आणण्याच्या आणि वेळ मारून न्यायची असे चक्र सुरू आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून कोणत्याही घटकाला दिलासा मिळाला नाही, असे देखील खासदार बळवंत वानखडे म्हणाले. नेहमीप्रमाणेच आज जे केंद्राचं बजेट सादर झालं ते निवड घोषणांचा पाऊस असं म्हटलं तरी चालेल. जे सरकार इथल्या शेतकऱ्यांवर असेल, युवकांवर असेल किंवा SC ST या सर्व घटकांसाठी जे काम करते त्या घटकांसाठी ही निवड रिकामी झोडी होती. शेतकऱ्यांच्या विषयीच्या ज्या घोषणा असतात, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, पण आजपर्यंतही ते दुप्पट करण्याचं सोडा, पण आजही या बजेटमध्ये शेतकऱ्यांचा त्याविषयी एक शब्द सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही. युवकांच्या बेरोजगारीच्या संदर्भात ज्या काही अगोदरच्या घोषणा होत्या त्या सुद्धा आज तिथं आता त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट झालं दिसत नाही. आणि ज्या शहरांनी यांना मतं दिले त्या शहरांच्या लोकांसाठी जर काय केलं, असं काय आहे या बजेटमध्ये असं जर विचारलं तर त्यांच्यासाठी सुद्धा या बजेटमध्ये काही दिसून येत नाही. फक्त आणि फक्त ज्या ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत त्या राज्यांसाठी काहीतरी घोषणा, ह्या मग रेल्वेच्या असतील, नवीन गाड्याच्या असतील, नारळावरच्या प्रक्रिया असतील. जसं मागच्या निवडणुकीच्या बिहारच्या निवडणुकीच्या वेळेस मकाना हा बिहारसाठी होता, आता नारळ वगैरे हे सगळं केरळच्या निवडणुकीसाठी आहे. म्हणून घोषणा टेक्स्टाईल पार्कच्या नवीन घोषणा आहेत. अमरावतीची टेक्स्टाईल पार्क अजूनही त्यामध्ये काही नाही. म्हणजे अशा ज्या घोषणा आहेत त्या घोषणा आज या बजेटमध्ये पाहायला मिळेल. म्हणून हे बजेट शेतकरी विरुद्ध, सामान्य जनतेच्या विरुद्ध, महागाईच्या साठी जुन्याच पद्धतीचं आणि युवकांसाठी, बेरोजगारांसाठी सुद्धा हे बजेट दिलासा देणारं नाही. शहरातील आरोग्याच्या चळवळीला नवे बळ देत द फिटनेस हब तर्फे आयोजित सायकलिंग इव्हेंटने अकोल्यात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. पहाटेच्या उल्हासदायक वातावरणात शेकडो फिटनेस प्रेमींनी आपल्या सायकलवर स्वार होत आरोग्य हीच संपत्ती हा संदेश केवळ दिलाच नाही तर तो कृतीतून सिद्ध करून दाखवला. सहकारनगर येथील पेट्रोल पंपाजवळील द फिटनेस हब येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ झाला. सकाळी ठीक 6:30 वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. आयोजकांनी केलेल्या काटेकोर आणि सूक्ष्म नियोजनामुळे हा इव्हेंट अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पार पडला. पहाटेची वेळ असल्याने वाहतुकीचा अडथळा नव्हता, त्यामुळे मोकळ्या रस्त्यावर सायकलिंग करताना सहभागींचा उत्साह गगनाला भिडला होता. निसर्गाच्या सानिध्यात आणि शुद्ध हवेत सायकलिंगचा हा अविस्मरणीय अनुभव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेला.
या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे यात केवळ तरुणच नव्हते तर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनीही खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदवला. ही केवळ एक रॅली नसून ती अकोलेकरांच्या फिटनेसप्रती असलेल्या जिद्दीचे दर्शन घडवणारी एक प्रेरणादायी चळवळ ठरली. नियमित व्यायाम आणि सायकलिंग हे निरोगी आयुष्याचे अविभाज्य अंग आहे. हा विचार या उपक्रमातून अधिक प्रबळ झाला. हा भव्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी द फिटनेस हबच्या टीमने अहोरात्र कष्ट घेतले. यामध्ये मॅनेजर संकेत सावरकर, दीपक मिश्रा, प्रशांत वाहुरवाग, गौरव चेसरे, करण रणपिसे, अमित खंडारे, शंतनू बनसोड, नितेश थोरात, अभिजित वानखडे, अभिजित रोणदे, अनिकेत अटलकर, वैभव गवई, अजय गवई, अनुज शर्मा, सौरभ पोहणकर आणि योगेश भाटिया यांनी मोलाचे योगदान देत नियोजनाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानले आणि भविष्यातही अशाच प्रकारचे समाजहितोपयोगी आणि आरोग्यदायी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. सहभागी सायकलस्वारांच्या मते फिटनेस हबच्या अशा उपक्रमांमुळे शहरात एक सकारात्मक ऊर्जेचे संचलन होते. Come on! अकोला येथील नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन, PCOD सारख्या असाध्य आजारावर उपचार करून रुग्णांना पुन्हा जीवन प्रवाहात आणण्याचे कौशल्य आहे. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचाराने आजमितीस हजारो रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. गेल्या 40 वर्षापासून नाईक होमिओपॅथी येथे शरीराच्या सर्व आजारांवर सर्वांगीण यशस्वी उपचार केले जात आहे. ज्या रुग्णांना कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी एकदा अवश्य भेट द्यावी. अधिक माहिती मोबाईल क्रमांक 9175 95 71 29 आणि 91 30 016 12 9 व naikhomeopathic.com यूट्यूबवर माहिती द्यावी. रुग्णांनी अनुभव कथन केले. माझे नाव पायल नाईक. होमिओपॅथी येथे येण्याअगोदर माझे वजन खूप वाढले होते. नाईक होमिओपॅथी येथे 1 महिना उपचार केल्यानंतर माझे 5 किलो 200 ग्रॅम वजन कमी झाले. नाईक होमिओपॅथी उपचाराने मला चांगला फायदा झाला. मी समाधानी आहे. नमस्कार, काय नाव आपले? पायल जोशी. ओके, काय त्रास होता आपल्याला इथे येण्या अगोदर? त्रास असंच काही नव्हता. वेट गेन झालं होतं प्रेग्नन्सी नंतर. ते वेट कमी करायचं होतं, त्याच्यासाठी आले होते. ओके, किती महिने झाले ट्रीटमेंट सुरू करून? 1 महिना. ओके, किती टक्के आराम आहे आपल्याला? आता 30-40% आहे आराम. ओके, 1 महिन्यामध्ये किती किलो वजन कमी झाले? 5 किलो 200 ग्रॅम. ओके, समाधानी आहे तुम्ही नाईक होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने? आहे. थँक्यू. कार चोरी प्रकरणातील आंतरराज्यातील गुन्हेगार शहर गुन्हे शाखेच्या हाती लागला. त्याने 2 गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या विरुद्ध अमरावती तसेच आसाम राज्यात गुन्हे दाखल आहेत. अमरावती पोलीस कार चोरी प्रकरणाचा समांतर तपास करीत असताना आसाम राज्यातील चिरांग जिल्ह्यातील राजाबाजार येथील कमलेश रॉय जॉयराम राय हाती लागला. आरोपी सरेत गुन्हेगार असून चोरीचे अमरावती शहर व आसाम राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे निश्चित असे राहण्याचे ठिकाण नसून तो महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये राहतो. त्यामुळे आरोपीला पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. 31 जानेवारी रोजी माहिती मिळाली की आरोपी हा अमरावती येथून चोरीची गाडी घेऊन आसामला जाणार आहे. गुन्हे शाखा पथकाने त्याला चांदूर रेल्वे रोड 500 क्वार्टरजवळ ताब्यात घेतले. गुन्हे शाखा कार्यालयात आणून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावरून आरोपीने अमरावती शहरामध्ये चोरीचे 2 गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून एक महिंद्रा विरो कंपनीची 4 चाकी पिकअप, 4 वाहनांच्या बॅटऱ्या व इतर साहित्य असा 6,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकाने कारवाई केली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर.
हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेला काय? मुंबई पुणे मेट्रोसह ग्रामीण महाराष्ट्रासाठी तरतूद. शहरी भागासह ग्रामीण भागासाठी विशेष तरतूद. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय? छोटेलाल हरदो हत्या प्रकरणात रुग्णालयात हाय ड्रामा. पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला. 8 फेब्रुवारीला संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन. राज्याच्या विविध भागातून दिंड्या दाखल होण्यास सुरुवात. अमरावती शहरात 5 किलो MD अंमली पदार्थ पकडला. जागतिक बाजारात त्याची किंमत 10 कोटी रुपये. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.